भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाणांचा नियोजित अकोला जिल्हा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे। त्यांची अकोल्यात सभा नियोजित होती, मात्र काही कारणांमुळे अकोल्यासह विदर्भातील दौरा रद्द झाला आहे। राज ठाकरे बरोबर बोलले, भाजपाचा डोलारा कधीही कोसळू शकतो असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय। तसेच फडणवीस म्हणतात मोदी ब्रँड आहे, मग मोदी नसतील तर तुम्ही कुठला ब्रँड चालवणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। मुंबईतील मराठी माणूस पिढ्यानपिढ्या मोडक्या पागडी घरात जगत आहे। 25 वर्ष फक्त भाषणं झाली, पण मराठी माणसाच्या घरासाठी निर्णय झाला नाही असं वक्तव्य भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी केलंय। तर मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वात त्याच जागेवर मराठी माणसाला सन्मानाचं मालकी हक्काचं घर मिळतंय असंही त्या म्हणाल्या। संतोष धुरींबाबत मी बोलणं गरजेचं नाही, त्यांचा निर्णय चुकीचा आहे की बरोबर हे येणारा काळ ठरवेल असं वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलंय। तर नाराजांची समजूत काढण्याचं कामही सुरू असल्याचं ते म्हणाले। उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगरातील सभेचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय। उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरात 10 जानेवारीला सभा होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या या सभेला शिवगर्जना असं नाव देण्यात आलंय। नवी मुंबईत मतदारांमधील संभ्रमाच्या वातावरणाचा फायदा काही सत्ताधारी पक्ष घेत असल्याचा आरोप शरद पवार गटातर्फे करण्यात आलाय। मतदान करताना एकच पक्षाच्या पॅनलला मतदान केल्यावर तुमचं मत ग्राह्य धरलं जाईल असं सांगून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज प्रेसिडेन्स हॉल येथे डिजिटल सभा होणार आहे। या सभेचं एकाच वेळी 90 वॉर्डात प्रसारण केलं जाणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली आहे। मुंबईच्या समीरा गुजर आणि एक स्थानिक अँकर फडणवीस यांचा टॉक शो घेतील। पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा बांदल आणि पवार गटाचे उपाध्यक्ष प्रदीप वसंत कंद यांच्यासह अनेक सरपंचांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार माऊली कटके यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे। आम्हाला हरवण्याची कुठल्याही पक्षाची हिंमत नाही, आपल्याला हटवण्याचं काम केलं ते आपल्यातीलच दलालांनी केलं असं वक्तव्य माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय। जे लोकसभेत आम्हाला हरवण्यासाठी उतरले होते तीच टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचंही ते म्हणाले। नागपूर महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपचं चिन्ह मिळालंय। युतीमध्ये शिवसेनेची उमेदवारी मिळालेल्या 2 उमेदवारांनी भाजपचा एबी फॉर्म जोडल्यानं त्यांना कमळ निवडणूक चिन्ह मिळालंय। भाजप शिवसेनेच्या अनेक बैठकांमध्ये युतीत शिवसेनेला 8 जागा मिळालेल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात 6च जागा दिलेल्या दिसतायत। चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणा दाम्पत्याला अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय। रवी राणा यांनी कमळाच्या विरोधात उमेदवार दिले, त्यामुळे आता नैसर्गिक युती राहिली नाही असं बावनकुळेंनी म्हटलं। तर पक्षाच्या विरोधात कोणी काम करत असेल तर शेवटी पक्ष मोठा आहे असा इशारा त्यांनी नवनीत राणांना दिला। ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेसाठी अंबादास दानवेंनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या। संभाजीनगरात 10 जानेवारीला ठाकरे बंधूंची सभा होणार आहे, त्याचं निमंत्रण देण्यासाठी अंबादास दानवे यांनी पहाटेपासूनच भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे। भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या सभेत राडा झालेला आहे। महिला सभेत भाजपा आमदाराच्या समर्थकांनी राडा केल्याचं पाहायला मिळालं। आमदार महेश चौघुले समर्थकांनी कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवार आणि माजी महापौर प्रतिभा पाटील यांच्या सभेत राडा घातलाय। पोलिसांच्या उपस्थितीमध्येच हा राडा झालाय। प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणार्क विकास आघाडी विरोधात भाजपनं पॅनल उभं केलंय। एमआयएमच्या राड्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। संभाजीनगरच्या मिल कॉर्नर येथे ओवेसींच्या रॅलीला काळे झेंडे दाखवण्यात आले। नाराजांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे। एमआयएमच्या रॅलीमधील कार्यकर्त्यांना मारहाणही झाली आहे। नवी मुंबईत अमित ठाकरेंनी प्रचारात सहभागी होत नवी मुंबईसाठी मनसेचा वचननामा प्रसिद्ध केला। महाराष्ट्रातील निवडणुकांची स्थिती सध्या भीषण आहे, पैसे घेऊन उमेदवार पळवतात नाही तर मारतात असं म्हणत सध्याच्या परिस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे।
शिवसेना नेते विलास शिंदे यांनी भाजपला टोला लगावलाय। भाजपकडे संस्कारी पक्ष म्हणून पाहिलं जात होतं, मात्र गेल्या काही दिवसांपासून नाशिककर भाजपमधील हे चित्र विचित्र होताना पाहतायत। त्याची खदखद मतदार दाखवेल असं ते म्हणाले। लातूर भाजपातील नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी निलंगेकर प्रयत्न करतायत। नाराजांच्या घरी जात त्यांची मनधरणी करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहे। दुखावलेल्या कार्यकर्त्यांचा नेत्यांवर रोष पाहायला मिळतोय, तर लातूर शहरात हा रोष दिसून येतोय। महापालिका निवडणुकीसाठी गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। नाशिकमध्ये महाजन निवडणुकीच्या रणनीती आखत आहे। मुख्यमंत्र्यांची सभेची तयारी आणि बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। महापालिका निवडणुकीच्या प्रचारात माजी खासदार सुजय विखे सक्रिय झाले। त्यांनी शहरातील विविध प्रभागात युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ संयुक्त प्रचार फेरी काढली। मनपावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीचा झेंडा फडकणार। मनपात महापौर देखील युतीचाच बसेल असा विश्वास विखेंनी व्यक्त केला। धुळे येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ नसीम सिद्दीकी यांची जाहीर सभा झाली। सभेत त्यांनी राष्ट्रवादी भाजपसह माजी आमदारावर जोरदार टीका केली आहे। माजी आमदारांनी मुस्लिम भागात विकास कामं केले नाही, फक्त स्वतःचा विकास केला असं ते म्हणाले। भिवंडी महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजय संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलंय। मात्र बॅनरवर शिवसेनेच्या उमेदवारांचे फोटो नसून फक्त भाजपच्याच उमेदवारांचे फोटो आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलंय।